नमस्कार मैत्रिणींनो. तुमच्या घरी पण शुगरचे पेशंट आहेत ना? मग हे कारल्याचं लोणचं त्यांच्यासाठी आणि अगदी नाकं मुरडणाऱ्यांसाठी सुद्धा चाटून पुसून खातील असं. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं साधारण 5 कारले घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि वजनी प्रमाणात साधारण अर्धा किलो आहेत. तर एक कारलं मी तुम्हाला कट करून दाखवते. हा माझा घरीच बनवलेला चॉपर आहे. मी एक फडी घेतली आणि त्यापासून हे चॉपर बनवलं आहे. आणि आता अशा प्रकारे आपल्याला हे कारलं कट करून घ्यायचं आहे आणि मधूनसुद्धा असा चिरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता मग सगळ्या बिया इथं काढून घेतलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे याला असं उभं चिरून घ्यायचं आहे. अगदी बारीक याचे काप करून घ्यायचे आहेत. खूपच छान होतं हे कारल्याचं लोणचं आणि अगदी न खाणारेसुद्धा खातील. आणि आता अशाच प्रकारे आपल्याला बाकीची सुद्धा कारली चिरून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकताय इथं मी अशा प्रकारे कारली चिरून घेतलेली आहेत. तर आता मी एका कढईमध्ये तेल 2 चमचे घालून घ्यायचे. तेल थोडंसं जास्त घालायचं म्हणजे कारलं अगदी महिनाभर छान टिकतं. आणि याच्यामध्ये आता आपण जे कारल्याचे काप करून घेतलेत ते घालून घेऊया आणि साधारण मंद आचेवर याला एक 5 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे छान टिकतं लोणचं आपलं. आणि इथं तुम्ही बघू शकताय याच्यातला कच्चापणा जाईल इतपत मी याला फ्राय करून घेतलेला आहे. आणि आपण याचा आता मसाला बनवून घेऊया. तर परत मी इथं गॅसवरती एक पातेलं ठेवले आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी, तुम्ही डाळसुद्धा मोहरीची घालू शकता. आणि त्याच्यानंतर 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 चमचाभर धनेपूड, त्याच्यानंतर 1 चमचा हिंग घालून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपलं बेडगी मिरचीचं जे लाल तिखट असतं ते घालून घ्यायचं 1 चमचा. आणि याला छान असं मिक्स करून घेऊया. मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ थोडंसं जास्त घालायचं. आणि हळदसुद्धा मी तर 1 चमचा घातलेली आहे. आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊया. आणि कारली आणि मसाला दोन्ही थंड झाल्यानंतर या कारल्यांवरती मसाला पसरून घेऊया. आणि मसाला छान याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत त्याला हलवत राहायचं. आणि 1 लिंबूचा रस याच्यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे कारल्याचं लोणचं खूप दिवस टिकतं. आणि मग आपलं हे टेस्टी लोणचं तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.